कालिका माता परिसर जो आहे जळगाव शहरातला महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा मानला जातो। इथं भरपूर मोठा ट्रॅफिक क्लिअरन्स आणि मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आणि जनसमुदाय असलेला हा परिसर आहे। इथं मग रेसिडेन्शियल एरियाचे एक अयोध्यानगर परिसर असेल, ज्ञानदेव नगर परिसर असेल, जुने जळगाव परिसर असेल किंवा मग पूर्ण सभोवतालील जो परिसर आहे तेथील ट्रॅफिक इथं ये जा असते। पण याच्यामध्ये रेसिडेन्शियल एरियाचा जो आपला क्रायटेरिया असल्याने सुद्धा याच्यामध्ये मुळात इथं अवजड वाहन हे नेहमी जातात आणि त्या अवजड वाहनांमुळे रहिवासी नागरिक इथं त्रस्त झालेले आहे। रहिवाशांना बऱ्याचशा याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी भेडसावतात आणि यांच्या माध्यमातून आज हे दुर्दैवी अशी निधन आपलं त्या जागीच त्या आमचे ते काका होते तेली चौकातील ते आकाश पाटील यांचे वडील होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला। ते आपलं भाजीपाला इथून घेत होते या परिसरातून, तर त्यांचा जागीच मृत्यू होऊन गेला। बंपर चालक जो आहे तो जोराने गाणे वाजवत आणि तो दूरध्वनीवरती मोबाईलवरती तो त्याचा कोणाशी तरी बोलत होता आणि गाडी चालवत होता। गाडी चालवत असल्यामुळे त्याचा काय त्याच्यामध्ये त्याचा तो स्वतः त्याच्यामध्ये एक कंट्रोल करायला सक्षम झालं का काय त्याने, पण ते धडकन टोस मारून त्याने सगळं पूर्ण चित्त पाठ करून टाकलं। त्यांच्या अक्षरशः 2 वेळा टायर त्यांच्या तोंडावरतून गेल्यामुळे पूर्ण त्यांचा जागीच मृत्यू झाला। मी या कालिका माता भागातला रहिवासी आहे आणि इथली परिस्थिती 6 महिन्यापूर्वी अशी झाली होती की एक लहान मुलगी आणि एक ते वारले होते। पण अशीच घटना आता हे डबल झाली, पण अशी घटना व्हायला नको या विषयावर प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि इथं जे सिग्नल बंद आहे, कॅमेरे बंद आहे, या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ सुविधा केली पाहिजे आणि इथं कायम 24 तास ट्रॅफिक पोलीस इथं तैनात केले पाहिजे ही मी एक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो। आणि जर अशा पद्धतीने झालं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही प्रशासनाला विनंती करू की इथलं 2 जीव गेले, 3 जीव गेले, जर असं झालं तर काशीबाई उकाजी कोल्हे विद्यालयाचा भाग आहे, तिथं जवळजवळ भरपूर लहान मुलं आहे, ते असं जर झालं तर तिथं मोठी घटना घडू शकते। त्याच्यामुळे मी प्रशासनाला एकच नम्र विनंती करतो की जे घात झाले ते थांबायला पाहिजे आणि जीवाशी न खेळता लोकांच्या चांगल्या विषयाशी हे खेळलं पाहिजे। मी एवढं लोकांना आपलं प्रशासनाला सांगतो। नागरिकांची एकच मागणी आहे, भरवस्ती एरिया इथं असा विषय व्हायला नको। फक्त आमचं एक नागरिकांचं एक नम्र निवेदन आहे की बुवा इथं चांगल्या कालिका मातेच्या परिसरात चांगल्या पद्धतीनं पोलीस लोक सहकार्य करावं, एवढी आमची मागणी।